शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट करत देशाची सीमा असुरक्षित असताना पंतप्रधानांनी बाहेर किती वेळ द्यावा हा प्रश्न असल्याचं म्हटलंय। तसंच दिल्लीमध्ये त्यांची अधिक आवश्यकता असून भाजपने त्यांना प्रचाराच्या जबाबदारीतून मोकळं सोडावं असा सल्लाही दिलाय। तसंच राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल करत एकीकडे पंतप्रधान महाराष्ट्र अखंड ठेवण्याची ग्वाही देत असताना प्रदेशाध्यक्ष फडणवीस मात्र वेगळ्या विदर्भाची मागणी करतात। हा भाजपचा ढोंगीपणा आहे की फसवणूक असा थेट सवालही केला। देशाच्या पंतप्रधानाने देशाच्या सीमा असुरक्षित असताना आपला किती वेळ बाहेर द्यावा एवढा पुरता प्रश्न मर्यादित आहे। आणि मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचे सुद्धा लोक या मताशी सहमत असतील। नरेंद्र मोदी यांचं नेतृत्वच हे या देशाला तारू शकेल, पाकिस्तानशी ते लढा देऊ शकतील आणि आपल्या सैनिकांचं मनोबल उंचावू शकतील। म्हणूनच त्यांची गरज दिल्लीमध्ये असताना ते महाराष्ट्रात आहेत। भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या नेत्यांनी मोदींच्या इतका इथे फार वेळ खाऊ नये आणि त्यांना देशाच्या कार्यासाठी मोकळं सोडावं असं सांगितलं। एका बाजूला नरेंद्र मोदी म्हणतात महाराष्ट्र अखंड राहील, मी असेपर्यंत शिवरायांचा महाराष्ट्र मी तुटू देणार नाही हे प्रधानमंत्री सांगत असताना त्याच मंचावरून प्रदेश भाजपाचे अध्यक्ष फडणवीस महाराष्ट्र तोडण्याचा निर्धारानं बोलतात की काही झालं तरी विदर्भ वेगळा करू। नक्की खरं कोणाचं मानायचं हे ढोंग आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।